ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। तैसे श्री गुरूंचे महिमान, आखिते के असे साधन, हे जाणून या मी नमन निवांतची केली। परमपवित्र ज्ञानेश्वरीतला 10वा अध्याय आणि 10व्या अध्यायामधली 13वी ओळी आज महाराजांच्या सेवेसाठी घेतली। श्रावण मासामध्ये जी आपली सेवा स्थिती होऊ शकली नाही, आणि मग मनामध्ये साधा एक विचार असतो ना की आता परत कधी सेवा करायला मिळेल का, पुढं श्रावणामध्ये जायला लागेल। आणि त्याचं कारणही काय किरकोळच होतं। किरकोळ कारण म्हणजे काय, श्रोते नाही आहे। मला सांगितलं काय की श्रोते विना वक्ता नव्हे, पण मला 100% माहिती की प्रवचन हे श्रोत्यांसाठी कधीच नसतं। श्रोत्यांसाठी प्रवचन करत नाही आपण 2 ठिकाणी। एक पहिली गोष्ट काय की स्वांत सुख आहे, मला आनंद होते म्हणून मी करतो, आणि ही गोष्ट मी म्हणत नाही आहे। मामासाहेब दांडेकर म्हणतात 2500 प्रवचन मामासाहेबांनी केली, आणि ते म्हटलं मी स्वांत सुखाय करतोय, पदरचे पैसे घालून मी करतोय म्हणते, स्वांत सुख आहे। दुसरी गोष्ट काय, सेवा आहे त्या पाठीमागे। म्हणून पहिला आपला विचार काय की महाराजांची असेल गुरुदेवांची सेवा म्हणून मी करतो आहे, आणि त्यामुळे श्रोते आहेत का नाही आहेत काय विचार करण्याचं काय कारण काय नाही आहे। याचा परिणाम काय आहे, माझ्या अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे, माझ्या चित्ताची शुद्धी झाली पाहिजे, त्याच्यासाठी मी करतोय, आणि ते तसंच करायला पाहिजे। विष्णुबा जोग महाराजांचे एक शिष्य होते, आणि ते पुण्याजवळच्या एका मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन असायचं, आणि ते मंदिर एका शेठजीचं होतं। मग ते त्यांना काय केलं की एक दिवस त्यांना सांगितलं की उद्यापासून तुमची कीर्तनं बंद म्हटले, दुसरा माणूस इथं करणार आहे कीर्तन। तर त्याच्यावरती तो माणूस गेला यांच्याकडे, विष्णुबा जोग महाराजांच्याकडे गेला, आणि तो म्हणला, त्यांनाही मामाच म्हणाले, ते बुवा म्हणले माझं कीर्तन बंद केलं की म्हणले त्या शेठजीनं। तर त्याच्यावरती विष्णुबा जोग महाराज म्हणजे कडक स्वभाव होता त्यांचा, पहिल्यांदा पैलवान होते ते, त्यामुळे कडक स्वभाव होता। ते म्हटले तुझं काय गाठोडं त्या शेठजीच्या देवळात पुरलेलं आहे का म्हणले ते पहिलं, तुझं काय गाठोडं पुरलं तिचं, तू कीर्तन कोणासाठी करतोय, शेठजीसाठी करतोयस का देवासाठी करतोय? तुला जर कीर्तनच करायचं असेल तर जा भामनाथाच्या डोंगरावरती, जा भंडाराच्या डोंगरावरती, तिथे एकांतात कीर्तन करा आणि देवाला आळव। म्हणजे काय की कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, ते एक माध्यम आहे टू गेट कनेक्टेड विथ सद्गुरू। हा पहिला भाग आहे। एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला शिकवला पाहिजे हो। पुण्याचे जे सकाळचे संपादक नाभी परुळेकर, म्हणजे डॉक्टर नाभी परुळेकर, हे मामासाहेब दांडेकरांचे विद्यार्थी हो। आणि जो विषय होता ना परुळेकरांचा, तो असा होता विषय की त्या विषयाला विद्यार्थीच नव्हते, एकमेव विद्यार्थी संपूर्ण कॉलेजमध्ये त्या विषयासाठी। आणि त्या एका विद्यार्थ्यासाठी मामासाहेब दांडेकर क्लासमध्ये जात होते, आणि पूर्ण अखंड ते 1 तास त्याला शिकवत होते। आता मामासाहेबांनी असं म्हणायचं काय विद्यार्थी नाही, तुझं तू बघ जा, कुठंतरी लावून घे जा कोचिंग क्लासेस आणि बघ, तसं नाही केलं त्यांनी। एकच विद्यार्थी ना, असू दे म्हटले, काय हरकत काय नाही आहे। आणि त्या विद्यार्थ्यासाठी देखील ते पूर्ण 1 तास त्याला शिकवत होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये ती एक जवळीक निर्माण झाली होती की विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मध्ये असते। आणि काय की याच्यामध्ये काही उपयोगी पडेल, त्यात काय प्रश्न काय नाही आहे श्रोत्यांच्यामध्ये, पण काय असते श्रोत्यांचा अधिकार देखील कमी अधिक असतो ना श्रोत्यांचा अधिकार। म्हणजे श्रवण तर सगळेच करतात, गोंदवलेकर महाराज काय म्हणले की श्रवण तर सगळेच करतात, त्याच्याबद्दल काय प्रश्नच काय नाही आहे, पण प्रत्येकाची बुद्धी तेवढी नसते। प्रत्येकाची बुद्धी तेवढी नसल्यामुळं ग्रहण कितपत होणार आहे हे माहीत नाही, ग्रहण कितपत। त्यामुळे काय आहे की कमी असले तर कमी असले,
मगाशीच आमचा विषय चालला होता. तर करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी सांगितलं की डॉक्टर देशपांडेंचं प्रवचन मला ऐकायचंच आहे, ऐकायचं प्रवचन म्हणून. आणि मग आमचे परममित्र भास्करराव मला म्हटले की ते शंकराचार्यांनी सांगितलं प्रवचन करायचे मठामध्ये जाऊन. म्हणजे ठीक आहे, जाऊया. तर आम्ही गेलो. तर श्रोते कोण? शंकराचार्य एक, त्यांच्या ओळखीचे ग्रस्ताने आमचे भास्करराव आणि त्याचे आणखीन एक भगिनी होते. 4 श्रोते. पण 4 श्रोत्यांच्या समोर 1 तास प्रवचन झालं ते झालंच. आणि ते शंकराचार्यांना इतकं आवडलं, ते म्हटले की परत कधीतरी योग आला तर परत करूया म्हटले प्रवचन. मला अतिशय आवडलं प्रवचन. म्हणजे काय की श्रोते असणं आणि नसणं हा त्यातला भाग नाहीच आहे मुळातच. मुख्य गोष्ट काय की ती सेवा झाली. आणि त्यामुळं इथे जो विषय घेतलेला आहे तो आपल्याला माहिती आहे की भाऊसाहेब महाराजांच्या पादुका स्थापनेचा दिवस आणि विठ्ठल रुक्माई मूर्ती स्थापनेचा दिवस म्हणून निमित्त काहीतरी पाहिजे. हो, निमित्त काहीतरी पाहिजे म्हणून तर साधक लोक एकमेकांना भेटू शकतील. निमित्तच काय नाही. तर आजकाल काही निमित्त काय नाही, म्हणजे लोक भेटतच नाही हा प्रश्नच आहे. लोक भेटत नाहीत. आजकाल लग्नपत्रिका नव्हे, निमंत्रण पत्रिका देखील व्हॉट्सअपवरती पाठवून देतात लोक आणि रिकामी होतात. म्हणजे अशा प्रकारच्या दिवसामध्ये एकमेकाला भेटणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळं सत्संग होणार आणि सत्संगाशिवाय आणि श्रवणाशिवाय परमार्थामध्ये प्रगती होणं कदापिही शक्य नाही असं सगळ्या संतांनी सांगितलं. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की जो गोपालकृष्ण त्याला नंदाच्या घरी तो वाढत होता ना. आणि एक म्हणजे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळी भगवंत सगुण साकार होऊन येतो आहे तर त्याला बघावंसं वाटणं हे स्वाभाविक आहे ना. हे सद्गुरूंना भेटण्यासाठी आपण किती धडपड करतो. काही ते बिर्डे भेटेल, काही तो स्वामी भेटेल. युगाहून वडील निमिषमाने, म्हणजे एक एक क्षण युगासारखा वाटतो तिथं. तर त्यामुळं भगवंताला भेटण्यासाठी तर ते रामकृष्ण परमहंस म्हणायचे की त्या गोपिका काहीतरी निमित्त काढायच्या आणि ते नंदाच्या घरी जायचं. तर नंदाच्या घरी जाऊन त्याला पुन्हा बघायचं. सारखं म्हणजे दिवसात गोधुली मिलन काहीतरी हे केलं म्हणून काहीतरी कारण काढायचं पण गोपालकृष्णाला भेटायचं. तसं आपलं हे एक निमित्त आहे. हो, की आज काय पुण्यतिथी, चला उमदीला जाऊन भेटूया, सगळ्यांना महाराजांना भेटूया. महाराज असतातच ना काय. त्यामुळे हे निमित्तानं आपण ते एकमेकाला भेटतो. याचं कारण काय की प्रेम. आणि ते प्रेमच व्यक्त केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज. कैसे श्री गुरूंचे महिमान आठविता की असे साधन, हे जाणून या मी निवांतची केली. काय परमभाग्य आहे ना सगळ्यांचं. म्हणजे आपलं सगळ्यांचं भाग्य की आपल्याला सद्गुरू भेटलेले. ते बापूसाहेब साठे नावाचे ग्रस्त होते आणि त्यांना गोंदवलेकर महाराजांनी आपला साधा प्रश्न विचारलेला होता, सिंपल क्वेश्चन. बापूसाहेब, का हो बापूसाहेब म्हणे तुमच्या जीवनामधल्या महत्त्वाच्या घटना कुठल्या? मग त्याने ते शिक्षण इथं झालं, लग्न तिथं झालं, मुलं झाली, हे सगळं त्यांनी सांगितलं. मग ते महाराजांनी ऐकलं आणि ते फक्त एवढंच म्हणाले, का हो बापूसाहेब तुमची आणि माझी भेट झाली ही तुमच्या जीवनातली महत्त्वाची घटना नाही आहे का? तुमच्या जीवनातली अहो तीच एक महत्त्वाची घटना आहे. बाकीच्या कुठल्या घटना ह्या महत्त्वाच्या नाहीतच. आणि त्यामुळे काय आहे की महाराजांना निंबर्गी महाराज भेटणं किंवा अंबुराव महाराजांना भाऊसाहेब महाराज भेटणं किंवा गुरुदेवांना भाऊसाहेब महाराज भेटणं ही एक अलौकिकच घटना आहे की ती घटना जर घडली नसती तर बाकीचा एवढा मोठा जो साधकांचा जो डोलारोबा आहे, वटवृक्ष तयार झालेला आहे, तो झालाच नसता कदाचित. आणि त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आणि त्यामुळे ही जी उभी जी आहे की नाही की श्री गुरूंचे महिमान, ही तशी प्रातिनिधिक स्वरूपाची उभी आहे. ही गोष्ट सत्यच आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं भाग्य थोर असलं पाहिजे. स्वतः ज्ञानेश्वर महाराज लोकले ज्ञानजगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले त्याने. प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार होती याबद्दल मनामध्ये शंका नाही आहे. पण ज्यावेळी परमेश्वर म्हणजे जे आता भाऊसाहेब महाराज म्हणायचे की जो देव राम होऊन आला, जो देव कृष्ण होऊन आला, तोच निंबर्गी महाराज होऊन आला. तशीच ही गोष्ट आहे ना की ज्ञानेश्वर महाराजच भगवान विष्णू अवतारित झालेले आहेत. पण एकदा का नरदेहामध्ये आलं की पुन्हा एकदा त्याला ती जोडणी करायला लागते. आणि ती जोडणी कुठली आहे तर सद्गुरूंची भेट झाली पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराजांचं भाग्य हेच आहे की घरामध्येच थोरला बंधू हा सद्गुरू रूपाने भेटलेला आहे. आणि त्यांना ते कळण्याइतपत बुद्धी आहे की हा ब्रह्मानंद डुल्लतू
शब्दज्ञाने पारंगतू आणि शिष्यप्रबोधिनी समर्थू यथोचित निज भावे, या तिन्ही अंगाने तो परिपूर्ण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि एवढंच नव्हे की हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एकच गोष्टी केली, तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दासी सके, की त्यांनी तनुमन लोटांगण घातलेलं आहे. आणि चरणाला लागल्यानंतर मग जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुस्तक. मग त्याच्यामध्ये काय की त्या शिष्याची बुद्धी पण तेवढी पाहिजे. परमार्थ बुद्धी जर त्याच्याकडे असेल तरच तो अपेक्षित काय, तर मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे, मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे असं तो म्हणू शकेल. जर त्याला बुद्धीच नसेल तर मग काय की द्या माझी झोळी फाटलेली आहे तेवढी झोळी द्या असं म्हणेल होत, असंच म्हणणार ना तो. कारण काय शेवटी बुद्धी तेवढीच आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे, मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे म्हटल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांच्याकडे ते कृपा दृष्टीने बघितलेलं असलं पाहिजे की काय असा शिष्य मिळणं हा भाग्य आहे ना, की सद्गुरूंनी सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभा त्यांचा हव्याचं पुरे एक सारा, अशा प्रकारचा शिष्य मला मोक्षाची प्राप्ती घडवून द्या असं म्हणणारा शिष्य मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि ती भाग्याची गोष्ट असल्यामुळे त्यांनी केवळ दृष्टिक्षेप केला असेल. आणि हा त्यांनी लिहिलेलं आहे की हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, की त्यांनी नुसतं मस्तकावरती हात ठेवलेला असेल. कारण शिष्याची 99.99% तयारी झालेलीच होती, शिष्य तयारीचाच होता हो. त्यामुळे बाकीच्या लोकांना कसं की कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू उन्या उठी ऐसा कवणे एकूच हो, की कानावरती तत्वम असे असं वाक्य पडलं आणि त्या बोधाशी एकरूप झाला. अशा प्रकारचा जो शिष्य असतो तो एखादाच असतो, एखादा शिष्य असतो, तोसला एखादा शिष्य ज्ञानेश्वर महाराज होतो. आणि त्यामुळे काय झालं की त्यांना ती तयारी झालेली असल्यामुळं की तो पद्मकरू माथा पारुके, तो जीवचे परी तुकेशीच, तो जीवच परी, पण शिवाबरोबर त्याची योग्यता झाली ही गोष्टच महत्त्वाची आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे एका दृष्टिक्षेपामध्ये आणि एका हस्तस्पर्शामध्ये परिपूर्ण अवस्था ज्ञानेश्वर महाराजांना लागली. आणि त्याच्यानंतर जो काय आनंद प्राप्त झाला असेल, म्हणजे जे आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे जे तुकाराम महाराज म्हणतात ना, ती आंतरिक स्थिती झाली, तीच आंतरिक स्थिती झाली. म्हणून तर अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिन्ही लोक, ही जी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते त्याच्यातूनच म्हणतात की काय माझ्यावरती विलक्षण कृपा झाली असेल की जे प्राप्त करून घेण्यासाठी कित्येक जन्मांची वाट बघायला लागते. बहिणाबाई म्हणते की माझे जन्म झाले 13, बहिणी म्हणे माझे जन्म झाले 13, अजूनही तू फजित खोरा का नेसी, म्हणजे 13 जन्मपर्यंत ही वाट बघते हो, 13 जन्मपर्यंत बहिणाबाई वाट बघते. इथं नुसतं पायावरती डोकं ठेवलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि निवृत्तीनाथांनी त्यांना एकदम ज्या अवस्थेला नेलं असेल त्याची कल्पना करता येणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल, शक्यच नाही आहे ते, की काय ते ब्रह्मानंदाची स्थिती असेल. आणि ते देहाचं विस्मरण, इथं देहाचं विस्मरण एक क्षण होत नाही आपल्याला, आणि हे टोटली विस्मरण होणं आणि त्या आनंदामध्ये निमग्न होऊन जाणं आणि देहापासून अलिप्त होणं ही गोष्ट विलक्षणच आहे. आणि त्याच्याबरोबर काय झालं की दृष्टी देखील बदलून गेली हो. नुसतं तो डोळे तेच राहिले पण दृष्टी बदलली ना. दृष्टी काय बदलली, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राव ज्ञानी तुझी, की तो सगळीकडे एकच एक भगवंत आत बाहेर भरून राहिलेला आहे. अशा प्रकारची दृष्टी येणं हे केवढं मोठं भाग्याचं लक्षण असतं. आणि ते भाग्याचं लक्षण त्यांच्यामुळं आल्यामुळं पुढं तिने ते सगळं वर्णन केलेलं आहे हो, की तो जीवची परी तुके महेशीसी ऐसे जे महिमेचे करणे वाचा बळे वाणू मी कवणे का सूर्यांगी उठणे लागत असे केवे, की असं ज्या स्पर्शातून आणि दृष्टिक्षेपातून होतं त्याचा महिमा मी काय वर्णन करू. का सूर्याच्या अंगाला काय साफ करण्याला उठणं लावायचं, कोलिन स्प्रे मारायचा सूर्यावरती की जरा चकाचक दिसू दे म्हणून, शक्य नाही होते. चंदना ते काय तिने चर्चावे, अमृता ते केव ते रांधावे, गगनावरी उभावे गडे केवी, केवी कल्पतरुवरी फुलोरा, कायसिनी पाहुणेरू क्षीरसागरा, कवणे वासी कापुरा सुवासिनी.
अहो त्या कल्पतरू म्हणजे काय कल्पलेलं फुलणारच आहे, त्याच्यावरती आणि कुठला फुलोरा चढवावा आहे किंवा क्षीरसागरच आहे किंवा कापुराला आधीच सुगंध आहे, त्याला आणखीन कुठला सुगंध कुठला स्प्रे मारणार. म्हणजे हे जसं अशक्य आहे तसं तैसे श्री गुरूंचे महिमा. आणि मग शेवटी काय तैसे श्री गुरूंचे महिमा हकीकतची अशी साधनं. म्हणून या मी निवांतची केले बे साष्टांग नमस्कार घाललं, कारण काय अनुर्वाच्य झालेलं आहे, मला बोलता येणं शक्य नाही. आणि तीच अवस्था सगळ्या संतांची होती ना. आता सद्गुरू वर्णिमाना ही जी काय हे माझी वर्णना अंतरस्थिती ज्या खुणा अंतर्निष्ठ जाणते, म्हणजे समर्थांनी शेवट जो केलेला आहे की हेच आता सद्गुरू वर्णिमाना हीच हे माझी वर्णना, की तसं ते त्यांचं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय की ही प्राथमिक स्वरूपाची ओवी धरल्यामुळं ज्यावेळी म्हणजे निंबर्गी महाराजांनी ती शेवटी कृपा जी केली असेल की त्यांनी जे आपलं अंगावरचं घुंगडं त्यांच्यावरती झटकलं आणि भाऊराया आता तुला सगळं देऊन मोकळा झालेलं आहे, तर त्यावेळी जी कृतकृत्यता वाटली असेल त्यांना की काय आपल्याला महाराजांनी दिलेलं आहे. कारण काय की विलक्षण प्रेम होतं दोघांच्यामध्ये. काय असते माहिती आहे काय की नुसतेच ते सच्शिष्याने असं नसतं, प्रेमच दोघांच्यामध्ये इतकं असतं की महाराजांचं नाव काढल्यानंतर निंबर्गी महाराजांचं नाव काढल्यानंतर महाराजांच्या डोळ्यामधनं अश्रुधारा चालू पाहिजे. आपल्या डोळ्यातनं कधी टिपूस आलेला मी ते मला तरी कधी आलेलं नाही टिपूस, असाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं की त्यांची आठवण झाली आणि मी डोळ्यातनं पाणी काढलं असं होत नाही. कारण त्याला अंतःकरण तेवढं दयाद्र आणि कोमल ते व्हायला पाहिजे. एवढंच नव्हे तर निंबर्गी महाराज ज्या भीमराच्या देवळामध्ये पोथी सांगायचे आणि महाराज तिथं श्रोता म्हणून जायचे ना, श्रोते म्हणून जातच होते. आणि ते गेल्यानंतर जर ते भाऊसाहेब महाराज आले नसतील तर ही यूज टू वेट फॉर इट की थांबा अजून तो. मग ते लोक म्हणायचे अजून तुमचा तो मठ्ठ शिष्य आलेला नाही आहे का, तो येईपर्यंत तुम्ही थांबणार आहात का. तर महाराज काय बोलायचं नाही, निंबर्गी महाराज काय बोलायचं नाही, हसायचे नुसते ते. आणि ज्यावेळी ते भाऊसाहेब महाराज येतील त्याचवेळी पोथीला प्रारंभ करायचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की निंबर्गी महाराजांचं देखील त्या महाराजांच्या भाऊसाहेब महाराजांच्यावरती तेवढंच प्रेम होतं की हा एकमेव असा जो आहे की जो आपला संप्रदाय पुढं शेवटपर्यंत चालवू शकेल, पुढे शेवटपर्यंत चालवू शकेल. आणि म्हणून ती गोष्ट काय होती की तसा शिष्य भेटलेला आहे म्हटल्यानंतर त्याला सर्वस्वाचं दान जे आहे ते सद्गुरू करीत असतात. आणि त्यामुळे काय ते महिमान आहे, तर महिमान हे वर्णन जे केलेलं आहे ते समर्थाने सद्गुरुस्तवनमध्ये केलेलं आहे. की म्हणजे आता आपल्याला वाटतं की महिमान म्हणजे नेमकं काय किंवा देहाचं महिमान म्हणायचं का त्यांच्या, पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की सद्गुरू ही व्यक्ती असतच नाही, ते तत्व त्या देहामधून ते खेळत असतं. आणि त्यामुळे देहाचं वर्णन कुठंही केलेलं नाही. सुरुवातीला जे आपण सद्गुरुस्तवन करतो त्याच्यामध्ये देहाचं वर्णन कुठं काही केलेलं नाही आहे. आपण महाराजांना वर्णन देहाचं कधीच केलेलं नाही, वर्णन केले तर तत्वाचं केलेलं आहे. आणि त्यामुळं काय आहे ते तत्व ज्यावेळी त्या देहामधून खेळत येतं तर त्यावेळी अनेक गुण प्रगट होतात आणि त्या गुणांचा एक समुच्चय समर्थांनी केलेला आहे. म्हणून हे ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा यामध्ये गुण्याचे तेणे ते विलक्षण वाचे, म्हणून हे सर्व ही विलसे सद्गुरू पास. आणि ते सगळेच्या सगळे गुण जसे ते निंबर्गी महाराजांच्यामध्ये होते तसेच ते भाऊसाहेब महाराजांच्या. त्याशिवाय गुरुदेव असं म्हणणारच नाही की निंबर्गी महाराज आणि भाऊसाहेब महाराज यांच्यासारखे सत्पुरुष या जगाने फार थोडे पाहिजे असते. असं म्हणण्याचं कारण काय की गुरुदेवांना ती दृष्टी आलेली होती. आणि गुरुदेवांनी स्वतः म्हटलेलं आहे की जसजशी साधनेमध्ये माझी प्रगती होत गेली तसतसं महाराजांचं मोठेपण मला कळायला लागलं. बरेच वेळा तसंच असतं ना. आमचे स्वामी माधवनाथ काय म्हणायचे की अहो माझी आणि स्वरूपानंदांची काय तुलना करता, स्वरूपानंद म्हणजे हिमालय आणि मी फार फार तर पर्वतीची टेकडी पुण्यात. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की शिष्याला ते मोठेपण कळलेलं असते हो, पण ती हाईटच एवढी उंच असते की तिथपर्यंत ते जाणं पण शक्य नसतं. हे त्यांचं मोठेपण असतं की आम्ही दोघे एकच आहोत असं म्हणतो. म्हणजे जे भाऊसाहेब महाराज म्हणायचे की अंबुराव महाराजांच्या बाबतीत की आव बॅरेल ना बॅरेल, ते आम्ही दोघं वेगळे नाही, आम्ही एकच आहोत.
हे त्यांचं मोठेपण आहे की ते लहान माणसाला देखील आपल्या जवळ करतात. म्हणून त्याच्यामध्ये काय की ज्ञान पहिली ही गोष्ट आहे होती. ज्ञान ही गोष्ट काय असतं माहिती काय की समर्थांनी आपल्यावरती उपकार काय केले आहेत की कुठंतरी जाऊन कुठंतरी डोकं कुठल्याच तरी पायावरती डोकं टिकून भोंगळपणा भोळसटपणा जितका भोळा व्हावं तितका अज्ञानाचा ठाव. म्हणजे कुठंतरी जाऊन आपलं हे डोकं कुणाचं तरी पायावरती टेकवायचं काही कारण नाही. यू वेट, थांब तिथे आणि थांबून बघून घे या गोष्टी आहेत का. तर पहिली गोष्ट काय की त्या ठिकाणी आत्मज्ञान असलं पाहिजे. आणि स्वतः गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की तुमची देह उपाधी रूप उपाधी नाम उपाधी सगळी गेलेली आहे, तुम्हाला साक्षात आत्मदेव का म्हणू नये, आत्मदेवच म्हटलं पाहिजे, तुम्हाला आत्मज्ञान का म्हणू नये असं गुरुदेवांनी म्हटलेलं आहे महाराजांच्या बाबतीमध्ये. याचा अर्थ काय की त्यांना ज्ञान झालेलं आणि ते ज्ञान झाले म्हणजे काय की कसं ते कळणार कसं ना, ज्ञान झाले का कळायचं कसं. तर त्यामध्ये एकच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की फळलिया तरुची या शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्र अशेखा खालवते. की एखाद्या वेल आहे, पावसाळ्याच्या दिवसात वेल लागलेली वेल असतात आणि वेलीला मोठाच्या मोठा भोपळा कुठंतरी मोठं पडवळ काहीतरी दुधी भोपळा लागला आणि त्या भारानं ती वेल जी आहे ती वाकून जाते. तसं ज्ञानरूपी फळ लागलं की तो मनुष्य अत्यंत नम्र होऊन जातो. अखंड अगर्वता असती विनय हे ती त्याची संपत्ती जे जय जय मंत्री अर्पिती माझ्याचीच की विनयशील होऊन जातात. आणि गुरुदेवांनी जसं म्हटलेलं आहे की प्रस्तुत लेखकाला म्हणजे त्यांनी ज्यावेळी ती प्रस्तावना लिहिली नित्यनियमावलीची तर ते म्हणले की प्रस्तुत लेखकाला त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा एक सहवासाचा काळ मिळाला, म्हणजे बरेच दिवस त्यांच्या सहवासामध्ये राहिले आणि त्याच्यामुळं महाराजांच्या अंगी जे गुण होते ते मला थोडेफार लक्षात यायला लागले. म्हणजे त्यांचा नेमस्तपणा किती आहे, त्यांचा निश्चयात्मक किती आहे, त्यांची निस्पृहता किती आहे, त्यांचं शिष्यावरती अलोट प्रेम किती आहे, या सगळ्या गोष्टी मला हळूहळू दिसायला लागल्या. त्यांच्यामध्ये त्यांचं गुण समुच्चय काय आहे, काय आहेत त्यांचे हे सगळे दिसायला लागले. आणि त्यामुळे महाराजांच्या ठिकाणी ते ज्ञान होतं, म्हणजे इतकी व्यापकता त्यांची वाढलेली होती की आपल्याला कल्पना येणार नाही की सगळीकडे एकच एक भगवंत भरलेला आहे असं त्यांना अगदी 100% वाटायचं. कारण काय मी कुठे नाही, सर्वांच्या काही तो असतो. ते काय एक हे जागे प्रसंग असा येतो, त्या विजापूरच्या शिराळ शेट्टी चौकामध्ये महाराजांचं एक प्रवचन आणि महाराज आल्याबरोबर हनुमंतराव कन्नूर उठले आणि त्यांनी तो नमस्कार केला. तो नमस्कार केल्यानंतर तिथं जेवढे लोक होते त्या सगळ्यांनी त्यांच्या पाया पडायला चालू केले आणि जवळजवळ हा पाया पडण्याचा जो कार्यक्रम आहे तो बराच वेळ चालू राहिला. आणि ही गोष्ट मला नेहमीची परिचयातली आहे गोष्ट. म्हणजे ते वारकरी संप्रदायामध्ये जर प्रवचन असेल, मी बरेच वेळा तिकडे सगळीकडे सहज संचार माझा असल्यामुळं आणि काय मला कुठलाही एक संप्रदाय असा काय धरून ठेवायचं काही कारण नसल्यामुळे वर्ज काही नसल्यामुळं तिथेही गेल्यानंतर ते प्रवचन झालं की महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणून लोक गोष्टीने पाया पडायला चालू करतात. म्हणजे कितीही जरी सांगितलं की साधकांनी साधकांच्या पाया पडू नये तर ते तसं होत नाही. आणि मग आपण प्रतिनमस्कार करून तो विषय संपून टाकावा ही गोष्ट खरीच आहे, पण बराच वेळ तर नमस्कार घेत बसायची पाळी येते त्याच्यामध्ये. आणि मग लोक पाय दाबतात, काय नाक असतात, काय डोकं हे करतात, रगडतात, काहीतरी करत असतात. तसं महाराजांना ते तितक्या वेळ उभं राहिल्यानंतर ते महाराज म्हणाले की मी म्हातारा झालेलो आहे हो, मी वयाने म्हातारा झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही इतका वेळ मला नमस्कार केला तर मला कसं होत असेल, तर तुम्ही मनोमन जर नमस्कार केला तरी मला पुढं पोचतोच, मनोमन केला तरी पोचतोच. गोंदवलेकर महाराजांना एका गृहस्थानं सांगितलं की बाबा असा असा आमच्याने नमस्कार तुम्हाला सांगितला, तर त्याच्यावरती म्हटले की त्यानं तिथं सांगितल्याबरोबर तो मला पोचलेला असतो आणि ज्या व्यक्तीला तो पोचलेला नसेल तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही. म्हणजे तो जर पोचला नसेल त्याला जर कळलं नाही की आमच्यानं नमस्कार केलेला आहे तर तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही. म्हणजे गुरुदेवांचं पण व्यापक पण तसंच आहे ना. एक गुरुदेवांनी काय म्हटले, एखादी व्यक्ती एखादी मनामध्ये इच्छा धरून निंबाळच्या दिशेने निघाली की मला ते लगेच कळतं म्हणले, मला लगेच कळतं, इमिडिएट कळतं ते. आणि ते कळल्यानंतर त्याला मी ते देऊन मोकळा झालेला असतो, त्यांना इथपर्यंत येण्याची आवश्यकता देखील नाही. म्हणजे याचा अर्थ काय की ते व्यापक पण केवढं आहे. आणि मग
महाराज असं म्हणाले की माझ्या डोळ्याभोवती दगड बांधा म्हणते आणि त्या भिंतीच्या पलीकडे जाऊन नमस्कार करा. कुणी नमस्कार केला आणि कुणी नमस्कार केला नाही हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे याचा अर्थ काय आहे की व्यापकता ज्ञान इतकं प्रगट झालेलं आहे की सगळीकडे तो एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे. एवढंच नव्हे तर मीच सर्वांच्या ठाई भरून राहिलेलं आहे, अशा प्रकारची ती स्थिती असते. आणि त्यामुळे काय होतं आहे की प्रत्येकाला मान देणं, सन्मान देणं एवढंच नव्हे तर वेळ प्रसंगी त्यांच्या पायादेखील पडेल. म्हणजे प्रवचन चाललेलं आहे आणि एखादे जंगम वगैरे असतात की नाही, ते जंगम आपले सगळे भगवे कपडे घातले काय गंधबिंद लावून आला तो माणूस, तर महाराज म्हणायचे की काय तुमच्या डोळ्यात माती पडली की काय, कण्णाकेण मंड विद्ये दे. आणि मग उठा प्रत्यक्ष शंकर आलेला आहे म्हणायचे ते, तो जंगम वगैरे आला की प्रत्यक्ष शंकरच आलेला आहे. आणि मग स्वतः त्याच्या पायावरती डोकं ठेवत महाराज, त्याच्यामध्ये उपरोधिकपणा नव्हता त्यांचा किंवा पॉलिसी मॅटर पण नव्हता, पण त्यांना ते दाखवायचं होतं की वेळ प्रसंगी नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. तर ही आंतरिक स्थिती काय असते हे ते महाराजांना दाखवायचं होतं. आणि त्यामुळे त्याच्या पायावरती डोकं ठेवून त्याचा हात आपल्या मस्तकावरती ठेवून की मला आशीर्वाद द्या असा ते म्हणायचे. हे याच्यावरनं विचार केला पाहिजे की महाराजांना कशा पद्धतीनं ते ज्ञान झालेलं. आणि त्यामुळं शिष्याच्या अंतःकरणामध्ये ते ठाण मांडून बसलेले असल्यामुळं कितीतरी त्यांना की महाराजांना मला काही सांगायचं आहे, काय विचारायचं आहे, तर ते लगेचच सांगायचे की तुला अमकं दिसतंय ना, अमकी प्रचिती आली ना, असा आकार दिसतो ना, असं ते सांगायचे. तर ते म्हणायचे की माझीच प्रचिती तुम्हाला येईल, मला जी प्रचिती आलेली आहे तीच प्रचिती तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीनं मला सांगण्याची गरज नाही, कारण मला ते माहितीच आहे. आणि त्यामुळं काय की आंतरिक स्थिती जी प्राप्त झाली होती ती काही एका दिवसात प्राप्त झालेली नव्हती हो. की निंबर्गे महाराजांनी अनुग्रह दिला. आणि जर मेडिएटर वाज आपल्याला माहिती की साधूबुवा त्याच्यामध्ये मेडिएटर, त्यांनी ते कौतुक त्यांचं केलेलं होतं. याच उमदी गावातलं ते निंबर्गे महाराजांच्याकडे गेले आणि त्याच्यानंतर तो जो प्रवास जो होता महाराज होईपर्यंतचा त्याचा काळ देखील मोठा आहे होतो, स्पॅन मोठा आहे तो. 1-2 दिवसामध्ये महाराज साहेब झाले नाहीत, त्याला 18 वर्षाची मेहनत त्यांनी घेतलेली. म्हणजे महाराजांचं जसं गुरुदेवांचा आपण 19 वर्षाचा काळ धरतो की 1901 साली अनुग्रह आणि 1920 साली गुरुदेव म्हणाले की आता माझ्यापुरता परमार्थ संपला. याचा अर्थ काय की 1.5 तपाची साधना, 1.5 तपापेक्षा जास्त वर्षाची साधना ही त्यांची झालेली आहे. तसं महाराजांच्या बाबतीमध्ये देखील की नाही ती साधना झालेली होती. आणि मग ते नुसतं ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्यांना 18 वर्षाचा काळ घालवला गेलेला आहे हो. आणि तो देखील असा काय की त्यांनीच ते माप दिलेले आपल्याला की 12 तास संसार आणि 12 तास परमार्थ. आणि हे वाचल्यानंतर आपल्याला धडकी होते हो. 12 तास 14 तास मीच माझा धंदा करतो आहे, मेडिकल प्रोफेशन. आय स्पेंड 14 hours इन दॅट. 14 तास मी नुसता पोटाचा धंदा करतोय आणि बाकीच्या वेळची झोप जर धरली तर माझा परमार्थ 1-2 तासाच्या जेव्हा होतच नाही हो. मग कसा मी तयार होणार ना शिष्य, होऊ शकत नाही. कारण काय त्यांनी आणि कसं केलं की ही फर्स्ट अंडरस्टूड द थिंग्स, काय असते समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष ठेले, या वेगळे ते उरले करंटे पुरुष. त्यामुळे काय साधीच समजून घेतले त्यांनी की व्हॉट इज द प्रोसिजर. तर त्यांनी एकच प्रोसिजर बघितली की ते बसलं पाहिजे आणि कसं की मांडी न हलवता बसलं पाहिजे. म्हणजे काय की पहिल्यांदा शरीराचं आसन त्यांनी दृढ केलं. जोपर्यंत शरीराचं आसन दृढ होत नाही तोपर्यंत मनाचं आसन दृढ होत नाही. पहिल्यांदा शरीर स्थिर राहायला पाहिजे हो. आता काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती की आपण वी हॅव क्रॉस टू 60, 65, आय एम 67 नाव. तर म्हणजे काय की आपले गुडघे दुखतात, मान दुखती, कंबर दुखती, पाया उघडतात, पोटाला मुंग्या येतात. 1760 प्रकार विचार करा. मांडी न हलवता भाऊसाहेब महाराज 1.5 तास बसवत होते आणि त्याच्यानंतर पुन्हा मांडी बदलून पुन्हा 1.5 तास बसवत होते. म्हणजे 3-3 तासाच्या कट्टाच्या नियमाच्या बैठकी त्यांच्या होतच होत्या. आणि जी प्रोसेस सांगितलेली आहे की श्वासाज्ञान घ्यायचे, तर इट इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ दिस. कारण काय होतं की 2-4 श्वास 5 श्वास आपण ते लक्ष देऊ
पण त्याच्यानंतर लक्ष कुठं जातं हे कळत नाही, अजिबात कळत नाही, कळतच नाही काय चाललंय, कळतच नाही. माणूस तर बसलेला दिसतो, डोळे तर मिटलेले आहेत, झोपला की नाही माहीत नाही, पण कदाचित बऱ्याच वेळा झोपही लागून जाते. आपण बघतोच आजूबाजूला की त्यात ते नाश्ता वगैरे केलेला असेल, दुपारचं जेवण वगैरे तर तुफान केलं असेल, तर मग झोप लागून जाते आणि मग कळतं की आपल्याला तंद्री लागून गेलेली आहे. पण ह्यांचं कसं होतं की त्यांचं नेमस्थपणा हा त्यांचा होता हो. त्यामुळे तर संपूर्ण श्रावणामध्ये एक खारीक खाऊन, दिवसातनं एक खारीक खाऊन महाराज राहत होते. म्हणजे कल्पना देखील आपल्याला, किंवा जेवायला बसत असले तर मोजून तेवढेच घास खायचे. म्हणजे काय की त्यांनी ते अवकाश जेवण करत होते. आपलं काय होतं, सावकाश होऊ द्या, म्हणजे सावकाश म्हणजे तुडुंबच ते अवकाश जेवत होते. म्हणजे अवकाश म्हणजे पोकळी ठेवून जेवत होते ना, आणि अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, ते पोकळीत ठेवून जेवत होते. कारण काय होतं, जर तुमचं पोट भरलेलं असेल तर ब्लड सप्लाय जो आहे तो नॅचरली गोज टू गॅस्ट्रिक पार्ट, आणि मग ब्रेनला, म्हणून तर ते आपण म्हणतो ना की जेवल्यानंतर जरा सुस्ती येते, झोप येते. त्याचं कारण तेच आहे, ब्रेनला ब्लड सप्लाय कमी झालेला आहे आणि त्यामुळे माणसाला लगेच झोप येऊन जाते. आणि त्यात तर गोडधोड खाल्लेलं असेल, श्रीखंड, पुरी, बासुंदी वगैरे, तर मग त्याला काय झोप, दॅट बासुंदी हिट्स ब्रेन आणि मग झोप येतेच माणसाला. महाराजांचं तसं नव्हतं. आणि रात्रीचा नेम जो आहे तो याच घरामध्ये त्यांनी तो बांबू जे आहे ते आडवे लावून उभं राहून रात्रीचा नेम त्यांनी केलेला आहे. म्हणजे याच्यावर लक्षात दिलं पाहिजे की महाराज हा काही उगीचच होत नाही, उगीच होऊ शकत नाही. त्याच्या ठिकाणी 18 वर्षाची मेहनत आहे आणि त्यांचं ते दृष्टी ठेवा, कृपा करून दृष्टी ठेवा, म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन युक्त त्यांनी नाम घेतलं असेल. आणि नंतर मग ते नाम जे आहे ते इतकं सगळीकडे भिनून जातं की राम हमारा जप करेवर हम बैठे आराम, अशा प्रकारची आंतरिक स्थिती त्यांना ती प्राप्त झाली हो, आंतरिक स्थिती प्राप्त झाली. पण नाम घेण्याची अशी काही वेगळ्या आवश्यकताच नाही ना, प्रत्येक पेशींच्या पेशीमध्ये ते नाम आपोआपच भिनत चाललेलं, सगळीकडे गेलेलं आहे ते. आणि त्यामुळे ते ज्ञान झालं. त्याच्याबरोबर काय होतं की कंडिशन वॉज द्या वैराग्य, ज्ञान वैराग्य, वैराग्य हे कंडिशन ही महत्त्वाचीच होती. कारण काय आहे, चित्ताची शुद्धी होण्यासाठी 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे पहिल्यांदा विवेक पाहिजे, दुसरं वैराग्य पाहिजे. आणि म्हणून विवेक वैराग्य याप्रती नाही भाग्य, असं समर्थांनीच म्हटलेलं. वैराग्याशिवाय ज्ञान तगणीची नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यामुळं वैराग्य ही गोष्ट त्यांनी सुरुवातीलाच, जे या संप्रदायाच्या आपल्या एक कंडिशननुसार, की अंगाऱ्याला शिवून शपथच घ्यायची की परद्रव्य आणि परस्त्रीला स्पर्श करणार नाही. आणि त्या 2 गोष्टींची शपथ घेतल्यामुळं त्यांनी जीवनामध्ये अत्यंत काटेकोरपणे ते वागलेले आहेत, की आपल्या वैराग्य कुठेही ठळणारा नाही याचा त्यांनी विचार केला. ही महत्त्वाची गोष्ट होती ना एकदम. कारण काय असतं, कसंही वागायचं, काहीही करायचं, आम्हाला याच्यामधून सुटका दिली गुरुदेवांनी असंही म्हणायचं, असंही म्हणणारे लोक आहेत, असं म्हणणारे लोक आहेत, याच्याबद्दल आम्हाला गुरुदेवांनी सुटका दिलेली आहे असं म्हटलेलं. म्हणजे काय की तसं नाही आहे ते. तर वैराग्य ही गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत प्रखरपणे लिहिली होती. आणि त्यामुळं ची गोष्ट, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बाळी न लावा बुका, गळामाळ घालू नये, तट्टा वृषभाशी दाणा दिला तरी घेऊ नये, तुका म्हणे देती घेती ते दोघेही नरका जातात. तर हे नुसतं ते अभंग त्यांनी पाठ केलेलं, म्हणजे त्यांना तो माहिती असणाराच अभंग तो, आणि तो त्यांच्या जीवनामध्ये मुरलेला होता, मुरलेला अभंग होता जीवनात. विजापूरचे एक छत्रे म्हणून ग्रस्त होते आणि त्या छत्रे या ग्रस्तांनी महाराजांना एक 100-200 रुपये देणगी दिली हो मठासाठी. 200 रुपये तर महाराजांनी सांगितलं नको आहे म्हणून, दिले नाहीत, घेतले नाहीत महाराजांनी. त्याच्यानंतर मग त्यांनी बाकीच्या शिष्यांना सांगितलं की महाराज घेतलं, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही. कुणीही शिष्यानं ते पैसे घेतले नाहीत. आणि मग त्यांनी ते घेतले नाही म्हटल्यानंतर ते परत गेले. तर महाराजांनी म्हणाले की आज माझ्या शिष्याने माझा मान राखला, माझा मान राखला. काय होते की देणगी हे देणारे लोक असतात. आता त्या काळातली जी गोष्ट आहे, जवळजवळ 125 वर्षापूर्वीची गोष्ट, जवळजवळ 100-125 वर्षाच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये 100 रुपये म्हणजे पगारच असायचा, ₹1-1.5 पगार असायचा माणसाला. महिनाभर काम करून ₹2 पगार, ₹5 पगार. तर ते 100 रुपये ते देत होते. म्हणजे ती किंमत, त्याची किंमत लाखाच्या घरामध्येच त्या काळामध्ये असू शकणार हो 100 रुपये.
₹5 वगैरे सोनं असेल त्यावेळी, ₹5 ₹2 सोनं वगैरे तोळा. म्हणजे त्या काळातली ती गोष्ट आहे. पण त्या काळामध्ये नाकारण्याची जी शक्ती जी आहे की नाही, ती शक्ती केवळ सद्गुरू देऊ शकतात. सद्गुरू जर असतील तसे आणि शिष्याच्या अंतःकरणावरती त्या सद्गुरूंच्या सहवासाचा जर परिणाम असेल तरच मनुष्य नाकारू शकतो. अदरवाईज आज आपण बघतो आहोत केवळ प्रत्येक ठिकाणी प्रोजेक्ट उभे केले जातात. प्रोजेक्ट म्हणजे एक प्रोजेक्ट झाला की दुसरा प्रोजेक्ट उभा करतो मनुष्य. भक्त निवास बांधायचा आहे, माझ्यासाठी मी काहीच घेत नाही आहे, सगळी तुमच्या सोयीसाठी चाललेलं आहे. भक्त निवास बांधून घेतो, लोकांच्याकडनं देणग्या गोळा करतो. एवढंच नव्हे, काय इतकं सांगू तुम्हाला मी, ज्या कणेरी मठावरती महाराजांचा, निंबर्गी महाराजांचा अनुग्रह झाला, तिथलेच एक महाराज मला प्रत्यक्ष तोंडाने म्हणाले की मी सध्या पैशाच्या शोधात आहे. प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे महाराज, प्रत्यक्ष बोलणं माझ्या झालं, मी सध्या पैशाच्या शोधात आहे, मी तुम्हाला कुठले पैसे देऊ, मला नकोच होते ते पैसे, मला एका संस्थेसाठी देणगी द्यायची होती म्हणून मी त्यांना विचारायचं होतं. ते म्हटले मीच पैशाच्या शोधात आहे. म्हणजे विचार करायचे, संन्यासी माणूस आहे, संन्यासाची वस्त्र धारण केलेली आहेत आणि एका मठाचा मठाधिपती आहे, ज्याच्या हाताखाली 300 मठ आहेत, तो माणूस म्हणतो की मीच पैशाच्या शोधात आहे. आणि मग एकीकडे ती गोष्ट बघितली आणि एकीकडे भाऊसाहेब महाराजांना बघितलं तर केवढा अफाट फरक दिसून येतो आपल्याला. म्हणजे महाराजांचं मोठे पण काय म्हणून तैसे श्री गुरूंचे महिमान, हे जणू काय अंबुराव महाराज आणि गुरुदेवच म्हणून हे उभी म्हणताय, तैसे श्री गुरूंचे महिमान, महाराजांचं काय महिमान चालतं. एका ठिकाणी महाराज गेलेले होते आणि हनुमंतराव कण्णूर महाराज, आपल्या सगळ्यांना माहिती की जो घोडा ते वापरत होते त्या घोड्याची चंदी जी आहे ती स्वतः घेऊन जात होते. म्हणजे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की सुपारीच्या खांडावरती देखील दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये. म्हणजे दॅट इज अ अल्टिमेट थिंग ना, अल्टिमेट थिंग की सुपारीच्या खांडावर देखील दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये असं सांगणारा जो महात्मा असतो तो दुसऱ्याकडनं काही घेईल याची अपेक्षा करणं म्हणजे अवघडच आहे ना, काय घेणारच नाहीत त्याच्याकडनं. आणि त्यामुळे ते महाराजांनी बाजरीची चंदी आणलेलीच होती. पण हनुमंतराव कण्णूरांनी, रामभाऊ यरगट्टीकर सांगत होते की ते काय देऊ नका, घालू नका तुम्ही महाराजांच्या घोड्याला, तरी देखील हनुमंतराव कण्णूरांनी त्याला ती मटकीची संधी त्या घोड्याला दिली. आणि ते महाराजांना आल्यानंतर ते रागवले त्याच्यावरती, म्हटले असं तू करायचं काय कारण नाही, म्हटले ते कशासाठी माझ्या घोड्याला तू. म्हटले आमच्या शेतात ती मटकी पिकते आणि आम्हाला काय पैसे खर्च करायला लागत नाहीत म्हणून दिली. तर महाराजांनी जेवढी त्याला मटकी घातली होती तेवढी मापं मोजून त्याला बाजरी परत केली. काय धाडस आहे. अहो ते तसं धाडसच लागतं की कुणाचं काही घ्यायचं नाही. म्हणजे काय असतं की ज्यावेळी एक 100, 200, 500 रुपयाची गोष्ट असेल तर मनुष्य नाकारू शकतो. पण वेन द मनी इज मोर, अमाऊंट इज मोर, त्यावेळी त्याचं ते धैर्य जे असते की ते राहतं. गुरुदेवांचे विद्यार्थी मामासाहेब दांडेकर, तर त्यांनी ती वारकरी शिक्षण संस्था बांधायची ते चालू होतं काम. आणि त्यावेळी मुंबईचे सुप्रसिद्ध जे व्यापारी दिवेकर, ते दिवेकर आले आणि त्यांनी त्या काळामध्ये 25,000 रुपये त्यांना दिले हातामध्ये. हे 25,000 रुपये ते वारकरी शिक्षण संस्थेचे जे काय तुमचं काम चालतं. तर त्यावेळी ते काम पूर्ण झालेलं होतं, काही करायचं शिल्लक राहिलं नव्हतं, काम पूर्णच होतं ते. आणि त्यामुळे म्हटले की दिवेकरांना म्हटले हे पैसे तुम्ही परत घेऊन जावा, म्हटले काम पूर्ण झालेलं आहे, जर मला कदाचित जर गरज वाटली तर मी तुम्हाला सांगेन. आता नाही तर असू द्या, त्या एफडी करतो, त्याचं व्याज घेतो, त्याच्यामध्ये चालवतो, असं कुठंही मामासाहेब दांडेकर म्हटले नाहीत. मामासाहेब ज्या दिवशी वारले, म्हणजे वैराग्याची गोष्ट सांगतोय मी की हे कसलं वैराग्य आहे, हे काय साधं वैराग्य नाही, परवैराग्य आहे. हे साधं वैराग्य नाही, स्मशान वैराग्य तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे परवैराग्य असल्यामुळं मामासाहेब दांडेकर ज्यावेळी वारले त्यावेळी त्यांच्या कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट नव्हतं. देअर वॉज नो अकाउंट, कुठल्याही बँकेत अकाउंट नव्हतं. आणि तरी देखील 14 मैलपर्यंत, आळंदीपर्यंत त्यांच्या अंत्ययात्रेसाठी पाळी होती. म्हणजे ही गोष्ट केवढी मोठी असली पाहिजे, केवढी मोठी गोष्ट असली पाहिजे. कारण काय वैराग्य संपन्न, 2,500 प्रवचनं कीर्तन केले पण कुणाकडून कधीही पैसे घेतले नाही. अगदीच म्हणजे काय की जाण्या येण्याचं भाडं ते शेवटच्या काळामध्ये घेत होते की ते
एकाच गावात जर 2 कार्यक्रम असतील तर फक्त एकानंच भाडं द्यायचं, दुसऱ्याकडनं पण भाडं घ्यायचं, असं त्यांनी कधी केलं. म्हणून ते वैराग्य संपन्नता महाराजांच्याकडे असल्यामुळं त्यांनी कुठंही काय त्यांच्यावरती आपण असं म्हणू शकत नाही हो की महाराजांनी असं केलं तसं केलं, दाल में कुछ काला आहे, कधी नाही, शक्यच नाही. अंतर्बाह्य निर्मळ वाचेचा रसाळ अशा प्रकारची आंतरिक स्थिती होती. परद्रव्य अंध परनिंदे मुका, त्याच्या अंगावर राख असू नसो, परस्त्रीच्या ठाई सदा मातृभाव, म्हणजे अशा प्रकारची जी आंतरिक स्थिती होती, तोची संत देखा तुका म्हणे, तर तीच गोष्ट महाराजांच्या बाबतीमध्ये होती की ते ज्ञान होतं, वैराग्य होतं, भजन होतं त्यांच्या. काय केलेलं आहे की एक निर्गुण साधना असते आणि एक सगुण उपासना असते की त्या दोन्ही गोष्टी ह्या करायला लागतात. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे ही गोष्ट असल्यामुळं महाराजांनी केवळ नामस्मरणच करत बसा आणि बाकीचं काही धंदा करूच नका असं कधी म्हटलेलं नाही. त्यांनी ही जी उपासना, म्हणून तर त्यांनी ते गुरुदेवानं जे सांगितलं की तुम्ही एक आपली जी उपासना पद्धती ऑलरेडी आहे, भजन चालूच आहे आणि भजन चालू आहे तर त्याची एक नित्य नियमावली तुम्ही तयार करा. आणि नित्य नियमावली तयार करताना आपल्याला माहिती की पहिले पाहता श्रीमुख हा अभंग असावा का, अशी दोघांच्यामध्ये चर्चा झाली. आणि महाराज आले त्याच्यानंतर ते म्हटले की काय पहिले पाहता श्रीमुख इथपासून सुरुवात करा तुम्ही. आणि मग त्यांनाही आश्चर्य वाटलं की अरे आपल्या मनातला आलेला विचार ह्यांना कसा कळला. आणि महाराजांना ते कळायचं बरं का, प्रत्येक विचार मनामध्ये कळायचा. गुरुदेव आणि अंबुराव महाराज दोघेही निघालेले होते आणि वाटेत एक मांजर आडवं गेलं. मांजर आडवं गेल्यानंतर त्या दोघांच्यामध्ये चर्चा अशी झाली की समजा महाराज कुठेतरी जात असतील, हे दोघांच्यामध्ये बोललं चाललेलं आहे की महाराज कुठेतरी जात असतील आणि समजा मांजर जर आडवं गेलं तर महाराज काय करत असतील ना महाराज. आणि मग ते दोघांचं बोलणं तिथं थांबलं आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळी पोथी ऐकायला बसले त्यावेळी ते म्हटले की शिकलेल्या लोकांनाही मांजर आडवं गेलं तर काय करायचा हा प्रश्न पडतो, म्हणजे आश्चर्य म्हणजे विचार. आणि मग त्यांनी असं 2-4 वेळा झाल्यानंतर त्यांनी अंबुराव मामांना विचारलं महाराज गुरुदेवांनी की का म्हणे तुमचं आपलं जे बोलणं होतं ते तुम्ही महाराजांच्या कानावरती घालता का. नाही म्हणलं मी काय बोलतच नाही. मग आपल्या मनातलं कळतं कसं, याचा अर्थ काय, शिष्याच्या अंतःकरणामध्ये ते ठाणं. त्यामुळे आपल्या सगळ्या आचार विचार आणि या सगळ्या गोष्टीवरती इतकं बारकाईनं लक्ष त्यांचं असतं की त्याच्यामुळे आपल्याला ते सावध राहायला लागतं. आणि त्यामुळे ते भजन ही जी गोष्ट जी आहे की ती त्यांना अत्यंत आवडीची गोष्ट. आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी देखील वैशिष्ट्य आहे ते भजन संपल्यानंतर, ते आरती संपल्यानंतर टाळी वाजवून त्यांनी तो शेवट आपला केला. म्हणजे शेवटपर्यंत भजनाला त्यांनी काही सोडलेलं नाही आहे. त्यामुळे ते आत नामावळी तरी चालू होतीच पण भजन केलं पाहिजे म्हणून भजन. आणि त्यामुळे त्यांनी काय केले, सिस्टीम डेव्हलप केली. आणि ती आपण सिस्टीम बघतो जाऊ की दोन्ही बाजूला माणसं उभी आहेत, इकडे समोरही आहेत आणि इकडं पण आहेत, दोन्ही बाजूला उभी. आणि त्यांनी 11 असे 33 तरुण लोकांचे गट केलेले आहेत. म्हणजे कसा हौस पण किती त्यांना भजनाची होती पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे की देवाला आळवायचं आहे तर त्याच्यामध्ये त्याला चाली लावल्या पाहिजेत, त्याला उत्तमपैकी अभंग असले पाहिजे. आणि उत्तम अभंग असूनच चालणार नाही तर त्याच्याबरोबर बाकीचं त्याला एक टाळ आणि मृदुंग त्याची सगळी साथ पण असली पाहिजे की जेणेकरून काय की भजन जोरकत झालं पाहिजे. नाही तर मिळमिळीत काहीतरी असं भजन होतं काय. गोंदवलेकर महाराजांना त्या शेवटच्या काळामध्ये असा दमा लागला हो, दम्याचा विकार झाला. म्हणजे इतका श्वास फुलायचा आहे की आत्ता जातात की काय, अशा प्रकारची ती अवस्था होती. आणि त्याच्यानंतर त्या संध्याकाळच्या काळीमध्ये कोणतरी भजन म्हणत होते तर महाराज डायरेक्ट भजन म्हणताय का रडताय म्हणलं, भजन म्हणताय का रडताय, थांबा मी म्हटलं भजनाला मी उभा राहिलो. आणि लगेच ते भजनाला उभा राहिले की ताबडतोब त्यांचा तो दमा धाप वगैरे सगळी गायब, काहीच नाही, हो काहीच नाही. आणि त्याच्यानंतर 1.5 तासपर्यंत सुंदर भजन त्यांनी केलं. अक्षरशः ते सगळा देऊळ भरून गेलं. म्हणजे काय आहे की भजन देखील हे ठेक्यात झालं पाहिजे आणि त्या लईमध्ये झालं पाहिजे. कारण काय की भगवंताचं वचन आहे, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन वै मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामी नारद, की जिथं माझे भक्त लोक गातात त्या ठिकाणी मी उभाच असतो. हे भगवंताचं वचन असल्यामुळं त्यांनी ते भजन देखील त्या 11 33 मारुतीचे त्यांनी उभे केले होते. ते म्हणायचे की समर्थांनी फक्त 11 मारुती हे केले पण मी 33 मारुती केलेले. आणि हे तरुण मुलं त्यांना गणवेश दिलेला आहे, म्हणजे स्वतःच्या खर्चानं गणवेश देणं. त्यांच्या दंडामध्ये चांदीचा तो एक
बाजूबंदूसारखा बांधणं, तेव्हा आमचं भाग्य हे की अंबुराव महाराजांचा तो बघायला मिळाला मला. जिगजिवण्याला मी गेलो होतो त्यावेळी तो डब्यात वगैरे घालून ठेवला, तो बघायला मिळाला मला. म्हणजे हे ते भजन इतकं जोरकसपणे ते करायचे की त्यांना तो एकदम आनंद व्हायचा की, आणि त्या भजनामधूनच तो देव उभा असतो होतो अंतःकरणामध्ये. प्रत्येकाच्या देव उभा राहतो एवढंच नव्हे तर त्याच्या अंतःकरणाची चित्ताची शुद्धी होऊन त्याला तो जो अल्टिमेट जो शेवटचा प्रवास आहे की भगवंताचं यथार्थ ज्ञान होणं ते त्याला होऊन जातं. आणि म्हणून त्या भजनाचं महत्त्व. त्यामुळे भजनाची वेळ झाली की ती चुकवायचीच नाही. आणि तीच सवय आपण जर घरात लावून घेतली की त्यावेळी काय, ज्याचं आता परमभाग्य आहे ते लहानपणापासून ऐकत आलेले आहेत, त्यांना ते भजन पाठच झालेलं आहे. त्यामुळे त्यांना दुसरं काही करायची गरज नाही. नित्यनेमावली पाठ असल्यामुळं संध्याकाळची वेळ झाली की आपण आपलं भजन करावं, जेणेकरून आपल्याला भगवंताचं एक प्रेम तर अंतःकरणात प्राप्त होईल, पण चित्ताची शुद्धी पण होईल. आणि त्यामुळे काय की ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन ही पण गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये मुरलेली होती की परंपरेनं त्यांच्याकडे ती गोष्ट आली ना, की शेतीचं गोष्ट तर आली झाली, पण ते देशपांडे जे वतन त्यांच्याकडे होतं त्या वतनाचा जो कारभार होता तो पण त्यांच्याकडे आलेला होता. आणि त्यामुळे कचेरीची कामं असतील, निंबर्गीला जाऊन इकडं जाऊन काय ती कामं देखील ते पटपट करत होते हो. म्हणजे ते काम सोडूनच दिलं आणि नुसतं आता हे करत बसलं असं काही नाही. दोन्हीकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणजे परमार्थाकडे तर लक्ष होतच होतं, पण संसार देखील जो काय आहे, ज्या पद्धतीचा आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचा देखील स्वीकार त्यांनी केलेला. आणि त्यामध्ये काय आपत्ती आल्या, विपत्ती आल्या, काय बऱ्याच गोष्टी आल्या, कर्ज झाली, आर्थिक आवक कमी झाली, पण या सगळ्याला ते पुरून उरलेले आहेत. म्हणजे कुठेही कधी तक्रार गेलेली नाही आहे की तोंड पाडून बसलेले आहेत, डिप्रेशनमध्ये महाराज गेलेत, असं कधीही आपल्याला दिसलेलंच नाही आहे. नाहीच त्यांच्या चरित्रामध्ये दुसरी गोष्ट. त्यामुळे स्वधर्म कर्म तर ते करत राहिलेच, कारण ते कर्तव्य कर्म होतं. ते कर्तव्य कर्म असल्यामुळं जे काही वाटायला आलं ते कर्म त्यांनी केलं. आणि त्याच्याबरोबर साधना ही त्यांच्या जीवनातला प्राण होता. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीचे काय असतं माहिती आहे का, लोक बाकीच्या गोष्टी करत बसतात, सेवा वगैरे आमचं तर करायला काहीच हरकत नाही, पण बेसिक साधन जे आहे की नाही, की ठाईची बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, याला फाटा देता कामा नये. ते जर सोडून दिलं तर मग काय उपयोगच नाही. मला फार पूर्वीची गोष्ट माहिती आहे की ज्यावेळी आमचं ते केंद्र असायचं, अजूनही केंद्र चालूच आहे, तर त्या केंद्रामध्ये सुरुवातीला एक अर्धा पाऊण तास आम्ही आपलं नेम किंवा ध्यान करतो. बहुतेक जे लोक येणार असतात की ना, ते ध्यान संपल्यानंतर येतात आणि त्यांना बसायचं नसतं त्यांना. त्यामुळे काय आहे की मुख्य गोष्ट काय आहे तर ते स्वामीच्या मनोभावात न चुकीचे हीची परमसेवा. एरथ हे आगवा पांडवा वाणिज्य की, बाकीचा व्यापारच आहे, पण स्वामीचा मनोभाव काय आहे, महाराजांचा मनोभाव काय आहे, कृपा करून दृष्टी ठेवा, म्हणजे कृपादृष्टी आहेच. बाबा काय म्हणतात, तू जर नेम करत असशील तर तुझ्यावरती देवाची कृपा आहे असं समज, आणि नेम करत नसेल तर देवाची अवकृपा आहे असं समज, असं महाराजांनी बाबांनी सांगितलेलं. मग त्यामुळं काय आहे की जर प्रत्येक वेळी ते विचारतात ना की काय कसं काय चाललं आहे, नेम चालू आहे ना, तर आपल्याला सांगता आला पाहिजे की होय मला चालू आहे, मला अशी परिस्थिती आली आहे, मला असं पाहिजे. गुरुदेव असे म्हणायचे की कोणीही माझ्याकडे माणूस येत नाही आणि तो असं सांगत नाही म्हटले. येतात आणि ते बंगल्याला नाव कुठलं ठेवू, हे काय करू, ते काय करू, असंच विचारत बसतात. पण कुणीतरी यावं आणि मला सांगावं की मी इतका नेम करतो आहे आणि मला अशाची प्रचिती आली, हे ऐकण्यासाठी त्यांचे कान असुसलेले होते. महाराजांना देखील तेच पाहिजे होतं की आल्यानंतर त्यानं सांगितलं पाहिजे की मला अशी प्रचिती येते आहे, असं असं मला दृष्टीसमोर दिसतं आहे, असा असा भाव माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. ते स्वतः त्या ह्याच्यामध्ये तल्लीन झालेलं होतं. त्यांनी साधनेला म्हणजे काय की एकदा का नेमाची वेळ झालेली असेल तर ते त्या ठिकाणी पटदिशी जाऊन बसत. म्हणजे ही मे बी ऑन द वे समव्हेअर, हे कुठेतरी रस्त्याने जात आहेत, ती घोड्यावरतीच बसलेलं आहे, तर तिथेच लगेच घोडा बांधायचा, एकदम कुठल्या तरी एखाद्या दगडावरती जाऊन बसायचं आणि तिथं तो नेम पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही, हे त्यांनी आधी ठरवलेलंच होतं.
आणि त्यामुळे पहाटेच्या 3ची वेळ की जी एकदम आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो की 4 ते 6ची वेळ आहे, ती ब्राह्ममुहूर्त आहे ना, की ज्यावेळी सगळं जग झोपलेलं आहे. या निशा सर्व भूतानाम, सगळ्या भूतमात्रांसाठी ते रात्र झालेली आहे आणि तिथं हा संयमी जागृत आहे. तर तशा अवस्थेमध्ये पहाटे 3च्या अवस्थेमध्ये त्या जंगलामध्ये की जिथं समर्थांनी दिलेली की खणारामध्ये जाऊन राहे, तिथे कोणीच न पाहे, असं डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. मग त्यामुळं काय कुठंतरी त्या खड्ड्या इकडे जाऊन कुठल्यातरी एखाद्या गडीमध्ये जाणं, तिथं बसणं, ही गोष्ट केवढी मोठी असली पाहिजे ना की त्यांना भीती नावाची कुठली गोष्ट वाटतच नव्हती. आणि त्यांना विचारलं होतं त्या की बाबा त्यावेळी तुमचे कोल्हे लांडगे वगैरे दिसतात, मग तुम्हाला त्यांचं काही भीती वगैरे वाटत नाही. ते म्हटले की देव आता कुठे, त्यांच्या रूपाने देवच भरलेला आहे. असं म्हटलं त्यांच्या रूपानं देवच भरलेला आहे आणि देवच भरलेला असल्यामुळे मी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप केल्यानंतर ते निघून जातात. म्हणजे सगळीकडे सर्व भूतमात्रामध्ये तो परमात्माच भरलेला आहे, अशा प्रकारची जी अवस्था त्यांची होण्यासाठी साधन ही गोष्ट त्यांनी चुकवली आणि ते शेवटपर्यंत करतच राहिले हो. कारण काय असते याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की आता माझं झालेलं आहे, आता तुम्ही सगळं करा, असं सांगणाऱ्या गुरु नव्हतेच होते. असं सांगणारे ते गुरु नव्हते. हेच वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ते जे एर अनुचिती सामान्य सकळ. आता काय असतं की समोर सद्गुरू महाराज जर बसलेले आहेत तर आपण इकडे तिकडे उन्हाडक्या करण्यात फिरणं कसं शक्य नाही ना. स्वतः सद्गुरूच बसलेले तर आपणही बसलंच पाहिजे ना, आपण बसलंच पाहिजे. अक्षरशः पहाटे 3च्या वेळेला 3-4च्या वेळेला ज्यावेळी ते रामकृष्ण परमहंसांना जाग यायची आणि त्यावेळी ते सगळे हे बालभक्त जे होते की नाही, ज्यावेळी अजून ते महाराज वगैरे कोण झालेले होते, राखाल ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मानंद राखाल हे सगळे निरंजन सगळे लोक यायची तिथे त्यांच्याजवळ झोपायला. तर हे पहाटे 3-3:30 वाजता त्यांना उठवायचे, हे लेखांनो काय इथं काय झोपायला आला काय, चला ध्यानाला बसा चला. आणि मग त्या सगळ्यांना उठवून ते पंचवटीमध्ये इकडे तिकडे ते ध्यान करायला लावायचे. याचा अर्थ काय आहे की त्यावेळी ते चुकवायचं नाही. देर इज नो एक्सक्यूज फॉर मेडिटेशन किंवा नेमासाठी एक्सक्यूज नाही. म्हणजे अंबुराव महाराजांना एकदा ताप आलेला होता, आपल्याला सगळ्यांना माहिती की ताप आला होता आणि त्यांना ते चाललं होतं की महाराज ताप आलेला आहे, मग काय नेमाला बसू की नको, म्हणजे ही वॉन्टेड सम एक्सक्यूज. म्हणजे त्यांना वाटायचं की जाऊन आता झोपावं आपण, कशाला आता नेमाचं वगैरे. तर महाराज म्हटले हे घोंगडं घे आणि घोंगडं घालून नेवाला बस. आणि मग आता सद्गुरूंची आज्ञा पालन हे तर अंबुराव महाराजांचं एक जीवनाचं ध्येयच होतं. हे तसं शिष्य लाभणं हे अवघडच गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना ते समर्थांचे जसे कल्याण तसे महाराजांचे कल्याण स्वामीच होते ती अंबुराव महाराज. आणि त्यामुळं अंबुराव महाराजांना ते घोंगडं घेऊन ते नेवाला बसले आणि ते नेवाला बसल्यानंतर जो घाम दरदडून सुटला, ताप वगैरे सगळा गेला. ते म्हटले महाराज ताप गेला, म्हणूनच तुला सांगत होतं नेवाला बस, तुला झोपावं वाटत होतं पण तू नेमाला बस असं सांगण्याचं कारणच ते होतं की नेम केलास की ते सगळं होतं. आणि त्यामुळे गुरुदेवांनी पण तीच गोष्ट सांगितली हो की नाममात्र औषध घ्यावं पण रोग नेमाने हटवावा. आवश्यक आहे म्हणजे घ्यायचं थोडंसं काय असेल ते, पण रोग जर हटवायचा असेल तर नेम करूनच तो रोग हटवावा असं ते. म्हणजे काय की नेमावरती त्या नामावरती एवढी श्रद्धा बळकट असली पाहिजे की आपल्याला तसं वाटलं पाहिजे की आपण औषध न घेता याच्यावरतीच ते आपण पूर्ण केलं पाहिजे, बरं केलं पाहिजे. आणि त्यामुळं ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत की स्वधर्म कर्म आणि साधनं, कथा निरूपण श्रवण मन, की कथा निरूपण म्हणजे महाराज मधून त्या जे काही त्यांचं जे निरूपण व्हायचं तर त्याच्यामध्ये त्यांच्या अर्थ करण्याची पद्धती देखील वेगवेगळ्या होत्या. म्हणजे कमाल वाटते की काय वेगळेच अर्थ कसे काय करतात ना. म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये की आपल्याला एक अर्थ वाटत असतो आणि त्यांनी काढलेला अर्थ हा वेगळाच असतो. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये वेगवेगळी नावं अर्जुनाला दिलेली आहेत ना. म्हणजे कुठं कुंतीपुत्र असं म्हणतो तो, त्याच्यानंतर अर्जुना असं म्हणतो, पार्थ असं शब्द वापरलेले आहेत ना. अर्जुनाला वेगवेगळी नावं आहेत. तर महाराज म्हणायचे कुंतीपुत्र म्हणजे अजूनही त्याची कुबुद्धी गेलेली नव्हती अर्जुनाची, म्हणून त्याला कुंतीपुत्र म्हटलेलं आहे. एक कुबुद्धी म्हणजे काय की देह वाटे मी जाणणारा तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने एर जरा भोगल्याची भोगी, स्वदेहा नाम अर्जुन असं त्याला वाटत होतं ना की मी म्हणजे देहच आहे. म्हणजे ते कुबुद्धीच आहे हो, कुबुद्धीच आहे.
आणि ज्याला संसारिक म्हणून ईश्वरा वाचून काही जे आणि काही लाडी नाही ते एकची बुद्धी पाहिजे अर्जुना जगी एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती जेथे निरंतर रमती अविवेकी म्हणजे म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा द्रष्ट नाही म्हणजे ज्याला आत्मसुख प्राप्त होणार नाही त्याला कुबुद्धीच आहे त्याची बुद्धी कुठं स्वर्ग संसार आणि नरक याच्यामध्ये जाऊन आणि त्यामुळे अर्जुनाला तशी अवस्थाच होती हो अंतःकरणामध्ये त्यामुळे कुंतीपुत्र म्हणजे त्यांनी म्हटलं की तो कुंतीपुत्र म्हणजे ते कुबुद्धीवाला तर म्हटलं अर्जुना या शब्दात अजूनही तू सुधारलेला नाहीस म्हणजे इतके अध्याय मला सांगायला लावलेस म्हणजे विचार करा की विचार करण्याची पद्धती जी महाराजांची होती की नाही ती अशा पद्धती होती की अजून तू सुधारले नाहीस म्हणजे त्याला वास्तविक पाहता दुसऱ्या अध्यायामध्ये न ज्या येते न म्रियते या सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून झालेली आहे दुसरा अध्याय मुळीच सांख्य ज्ञानयोगाचा अध्याय आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगून झालेल्याच आहेत की देह तव पाताचे झाले हे सगळं सगळं सांगून झालेलं आहे पण अजूनही सुधारणा होत नाही पण अजूनही तू सुधारणार अर्जुना अजूनच सुधारणा म्हणजे असं त्यांनी म्हटलं अजून सुधारणा नाही म्हणून अर्जुना आणि त्याच्यानंतर पार्थ की परमार्थासाठी सारखी बुद्धी तुझी आता झालेली आहे नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव की आता माझा हा सगळा मोह गेलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं त्याला परमार्थ बुद्धी प्राप्त झाली म्हणून तो पार्थ आता विचार करा कथा निरूपण हे निरूपण जे करतात महाराज त्यामध्ये असे अर्थ काढणारा महाराज कुठे भेटणारच नाही तुम्हाला हे एकमेव महाराज असे आहेत आपले भाऊसाहेब महाराज की ते असे वेगवेगळे अर्थ काढू शकतात आणि मग कितीतरी वेगळे अर्थ त्यांनी काढलेले आपण बघितलं मागच्या भूषण याचा अर्थ काढला आहे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते अर्थ काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय की डोळस परमार्थ त्यांनी सांगितलेला आहे डोळस परमार्थ त्यांनी सांगितलेला आहे त्यांनी कसं केलं आहे की ते म्हटले की आता नामे पाषाण तरिले याच्यावरती महाराज म्हणायचे की दगडावरती श्रीराम लिहा आणि तो पाण्यामध्ये टाका तो बुडतो की नाही बघा म्हणायचं बुडतो तो म्हणले याचा अर्थ काय म्हणले की माझ्यासारखा पाषाण हृदयी मनुष्य देखील नामाने तरुण गेला म्हणून नामे पाषाण तरी म्हणजे असं त्या काळामध्ये त्या खेड्यामध्ये की देव हा निर्गुण आहे निराकार आहे आणि खऱ्या अर्थाने हाच त्याचा अर्थ आहे असं सांगणाऱ्या जे गुरु जे आहेत ते केवढे मोठे थोर असले पाहिजेत ना की अशा प्रकारचं की पाषाण तरले आणि त्याच्यानंतर एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले जे दोन आपण म्हणतो चमत्कार म्हणतो की एक म्हणजे भिंत चालवली आणि दुसरी त्यांनी ते रेड्यामुखे वेद वदविले तर हे दोन्ही चमत्कार खोटे आहेत असं स्पष्टपणे ते म्हणायचं हे चमत्कार खोटे असले पाहिजे आणि हे गुरुदेव आमचे रामभाऊ हे तर ज्ञानेश्वर बघतो ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती विलक्षण प्रेम ज्यावेळी महाराजांनी असं सांगितलं की हे चमत्कार खोटे असल्यापासून ते रडायला लागले हो गुरुदेवांच्या डोळ्यात पाणी आलं की अरे हे खोटे कसं काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष माऊली त्यांनी केलेले चमत्कार आहेत सगळेजण मानतात आहेत म्हणून तर ते कुणीतरी जाऊन सांगितलं की रामभाऊ रडतोय डोळ्यात शिष्याची भीड धरून बोलणारा सद्गुरू मी नाही शिष्याची भीड धरणारा मी गुरु नाही म्हणजे काय की त्यांच्या ठिकाणी जी आंतरिक स्थिती होती ती कशी होती की कुठाची भीडभाड ते ठेवत नव्हते ज्यावेळी ते जालियानच्या भक्तांनी ते त्यावेळी त्यांचा वाद झाला आणि अंबराव महाराज म्हणले की ते पादुका वगैरे आम्ही काय देणार नाही वगैरे आणि हा माझा मठ आहे आमचा मठ आहे वगैरे ज्या अर्थी माझा मठ आहे असं म्हणतो त्या अर्थी या मठामध्ये तू देह ठेवत नाही असं म्हणतो म्हणजे काय त्यांच्या शब्दामध्ये ती विलक्षण ताकद होती ना ती भयानक ताकद होती हो त्यांचा शब्द देव देखील मोडू शकत नव्हता आणि असले 56 मठ मी उभे करीन असं म्हणून त्यांचं आणि ते खरंच आहे ना महाराजांच्या नंतर 56 मठ उभे राहिले कितीतरी ठिकाणी महाराजांचं हे असलेलं आहे इंचगिरी रसाळा संप्रदाय तिथे महाराजांचं मत आहे आणि जी परंपरा जी चालू झालेली आहे सिद्धरामेश्वर महाराज रणजित महाराज आणि हे आपले निसर्गदत्त महाराज ही परंपरा महाराजांच्याकडनंच तिकडे गेली आहे किती आपल्याला अननोन ठिकाणी महाराजांचं कार्य चालू आहे आणि त्यांचा शब्द म्हणजे काय की दॅट वॉज अ फायनल वर्डिक्ट फायनल त्यांचा जो मुलगा होता ना रामराया
तर त्याला त्यांनी ते सांगितलं की तू काकड आरती म्हणते. तो म्हणला मी म्हणणार नाही म्हणला. आणि महाराजांना राग आला आणि त्याच्यानंतर महाराज निघाले होते. तर तो रामराया पुढे चाललेला होता. तर त्याच्यावर ते म्हटले की रामराया माझ्या पुढेच जातो की असं म्हटले ते. हे सूचक होतं वाक्य बरं का. तर ते शेट्याप्पा म्हणाले की हे सगळं तुमच्याच हातात आहे काय करायचं ते. आणि नंतर तो रामराया आजारी पडला आणि अक्षरशः ही वॉज अबाउट टू गो. तर ते म्हटले की रामराया पोथी वाचतोस का. आणि पोथी वाचत वाचत तो गेला. महाराजांना म्हटले की अहो तुम्ही हे याचं मरण चुकवू शकलं असं. म्हणजे ज्या व्यक्तीनं आपलं मरण पुढं 10 वर्ष ढकललं अंबुराव महाराजांनी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःच्या मुलाचं मरण म्हणजे वाचवता आलं नसतं का. पण त्यांनी तसं केलं नाही. ते म्हटले उद्या माझ्या वाड्यावरती येऊन प्रेताच्या राशी पडतील म्हणते ठीक पडेल असं जर मी केलं. जे काय व्हायचं असेल ते देवाच्या इच्छेने वर्तावे. देव करील ते मानावे मग सहज स्वभावे कृपाळू देव. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधात येणे ऐसी नव्हे ती लक्षणे सख्य भक्तीची. त्यामुळे ती सख्य भक्ती देखील महाराजांच्या अंतःकरणामध्ये एवढी भिनलेली होती. आणि त्याच्यामुळं काय की त्यांना ते दुःख झालं नाही असं नाही, झालंच दुःख. पण ज्यावेळी कधी रामरायाची आठवण झाली तर ते म्हणले रामरायाचं नाव काढू नका हो. तो संतांची सेवा करून गेला. माझ्या पोटात कालवल्यासारखं होतं. कारण त्याही महात्म्याला स्वतःच्या पुत्रनिधनाचं दुःख हे कुठेतरी कोपऱ्यामध्ये होत असते. आणि ते असू शकते. कारण काय महाराज जरी ते स्थितप्रज्ञ असले सगळं काही असलं शेवटी पहिल्यांदा तो माणूस आहे ना. तो महात्मा आहे, तो माणूस आहे. आणि तो देव माणूस असल्यामुळे त्याला देखील दुःख हे होतच होतं. आणि त्यामुळं काय आहे की स्वधर्मकर्म साधनं कथा निरूपणं श्रवण मनन नीती न्याय मर्यादा. की श्रवण आणि मनन की वेळप्रसंगी ते कुणाला तरी पोथी वाचायला सांगत आणि स्वतः ते ऐकत पण कितीतरी त्यांनी जणांचं ऐकलेलं आहे. आणि स्वतः मनन आणि चिंतन हे त्यांचं चाललं. काय असतं मनन आणि चिंतन जर केलंच नाही तर मग पोथी काय सांगणार ना आणि काय बोलणार. कारण काय की महाराजांसारखे जे म्हणजे समर्थांचा दासबोध वाचून वाचून त्यांना ते लक्षात आलेलंच होतं की अभ्यास हे प्रगट व्हावे नाहीतरी झाकून असावे. प्रगट होऊनही नाचावे हे बरे नाही. आणि त्यामुळे काय की हे जे खेळ असतो की नाही की एखाद्या गोष्टीसाठी ज्यावेळी आपण बसलेलो आहोत आणि बोलणार आहोत तर त्या माणसाला ही गोष्ट कळलेली असली पाहिजे. आपण जे काही बोलणार आहे ते आपल्या मनात असलं पाहिजे. आणि जे काय मनात आहे ते आपण बोललं पाहिजे तरच त्याला बोलता येतं, नाहीतर बोलता येत नाही. पहिली ही गोष्ट आहे. म्हणून त्यामुळे काय आहे की ज्यावेळी आत्तापर्यंत म्हणजे एक माझा अनुभव असा की ज्यावेळी मला योगेशनं फोन केला तो म्हणाला की मला यावेळी तुमचं प्रवचन झालं पाहिजे आणि प्रवचन आम्हाला असं पाहिजे की तो धबधबा असला पाहिजे कारण आम्हाला धबधबावाला प्रवचन पाहिजे. आणि त्यानं फोन ठेवला आणि फोन ठेवल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर ही ओवी आली हो तैसे श्री गुरूंचे महिमा. म्हणजे काय की महाराजांची ती इच्छा होती ही पहिली गोष्ट आहे. त्यामुळे तर मला त्यानं बोलवलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट काय झाली की त्यांनीच तो विषय दिला की याच्यावरती तुला बोलायचं आहे. म्हणजे काय दोन्ही गोष्टी होऊ शकल्या ना त्या की तर महाराजांनी जर ते सुचवलंच असतं तर मी डोक्यामध्ये विचार करत बसलो असतो की काय बोलायचं. पण तसं काहीच नव्हतं ना. तर तसं तैसे तर नीती न्याय मर्यादा की याच्यामध्ये काय केलं की त्यांच्या जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नीती जियाली दिसे. या महापुरुषांच्या जीवनामध्ये नैतिक आचरण हे जणू काही दिसतं स्पष्टपणे की कशा प्रकारे ते निमस्त आहेत, कशा प्रकारे ते बोलतात, कशा प्रकारे ते वागतात किंवा ते कान फुगण्याच्या असल्या गोष्टी त्यांनी काहीही केल्या नव्हत्या. की अंतर्बाह्य जे काय असेल ते सगळं स्वच्छ आणि हे ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे काय की कुठंही आपण की या महापुरुषांच्या जीवनामध्ये की हे असं होतं ते तसं नव्हतं असं कधीच नव्हतं. स्वच्छ म्हणजे जे निर्मलता जी असते की नाही ती यांच्या जीवनामध्ये बघायला मिळते. आणि त्यामुळे ते नीती न्याय मर्यादा आणि मर्यादेनं ते सगळं म्हणजे कुणाशी किती बोलायचं, किती हे करायचं, किती सलगी द्यायची, किती या सगळ्या गोष्टी त्यांनी ते ठरवलेलं होतं. त्यामुळं असं कोणी असं जाऊन काय महाराज म्हणून त्यांच्या खांद्यावरती हात टेकू शकत नव्हतं. तसं शक्यच नव्हतं. महाराजांची भीती ही वाटतच होती. महाराजांची भीती वाटायची ना ती. त्यामुळे त्यांच्या जवळ जाताना देखील ते काहीतरी विचारायला जायचं देखील धाडस कुणाला व्हायचं नाही. म्हणजे आपण महाराजांना विचारूया असं करूया असं शक्य नव्हतं ते. त्यामुळं काही वेळा आडपडद्यातनं विचारणं हे देखील. आणि हे सगळं होत असताना देखील की देहदुःख हे सुख मानित जावे विवेक हे सदा स्वस्वरूपी भरावे हे महाराजांचं जीवनातले शेवटचे दिवस दिसून येतात. म्हणजे त्यांनी त्यावेळी ते आजारी पडले आणि ही हॅड दॅट सम प्रोस्टेट प्रॉब्लेम किंवा काहीतरी तो असणार त्यांच्या आणि त्याच्या वयानुसार ते झाले असेल.
आणि त्यामुळं लघवी तटणे, पोटात दुखणे या सगळ्या गोष्टी त्यांना ते सहन करायला आहेत. आणि त्यांनीच स्वतः म्हटलेलं आहे की मला कमीत कमी शिवलिंगवाला म्हटले की 2 महिने का होईना हा देहाचा त्रास सोसावा लागला. आणि त्यांनी तो त्रास सोसून संपवला हो. म्हणजे वाटेत त्यांना ते त्रास झाला. त्याच्यानंतर त्यांनी हनुमंतराव खंडूरावांना सांगितलं की जा पुढं सप्ताह चालू करायला सांगा, मी येतो आहे, तब्येत चांगली आहे, माझ्या तब्येतीबद्दल चुकून देखील काही बोलू नकोस. म्हणजे काय की नाहीतर लोक गोळा होतात ना पट्टीशी. आणि मुख्य गोष्ट जे आहे मुख्य हरिकथा निरूपण, ते हरिकथा निरूपण राहूनच जातं आणि बाकीचं सगळं हे उपचार होत असतात. पण काय की हे सगळं होत असताना देखील त्यांनी ते शांतपणे सहन केलं. दुसरी गोष्ट काय, देहाविषयी ममत्व त्यांचं कधीच नव्हतं. या प्रेताची पूजा करूच नका म्हणजे. हा देह म्हणजे तुमचा गुरु नव्हे, तुम्हाला दिलेलं जे नाम आहे तेच गुरु आहे. हे त्यांनी सांगितलं लोकांना की या प्रेताची पूजा करू नका तुम्ही. हा देह. आणि त्यामुळे काय की देहाला होत असलेला त्रास तो सगळा त्यांनी सहन केला आणि त्रास सहन करून देखील ते शांत राहिले. आणि ज्यावेळी अंबुराव महाराजांनी त्यांना परत विनंती केली की अजून ते परमार्थाचं हे व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, बघा मागच्या वेळेसारखं अजून एक एक्सटेन्शन तुम्ही तुमच्या लाईफला द्या, असं त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. आता मी तयार आहे म्हणून, घुंगरू बांधून तयार आहे, घुंगरू बांधून स्वर्गाला जाण्यासाठी तयार आहे असं सांगणं. आणि मग काय काय सूचक की बाबा अजूनही तुमचा आहार एवढा कसा 2-2 भाकरी, हो अजूनही तब्येत तुमची चांगली आहे, हो दिवा विस्तारा मोठा होतो, किंवा असं काहीतरी असे काही काही सूचक शब्द त्यांनी सांगितले होते. पण कुणालाही ते कळलं नाही की महाराज हे आपला आता देह ठेवायच्या तयारीमध्ये आहे. आणि नंतर ते आजारपण वाढत जाईल. शेवटी त्यांनी 11 दिवसपर्यंत ते उपोषण केलं. आतमध्ये त्यांची ती हे चालू आहे, नामस्मरण चालू आहे. आणि शेवटी ती ज्योत बघून त्यांनी ती टाळी वाजवून आपली आत्मज्योत त्याच्यामध्ये विलीन केली आहे. आणि आपलं जो काही प्रवास होता त्यांचा तो या अवनी तलावाचा तो संपला. म्हणजे काय की शिष्यांना अलोट दुःखामध्ये सोडून ते गेले. पण काय असतं की जे आपल्याला जो बोध दिलेला आहे त्यांनी की वीज जरी कडकडीत अंगावरती पडली तरी नाम सोडायचं नाही, ही गोष्टच आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि ते नाम परंपरेनं आलेले हो. निंबार्की महाराजांनी भाऊसाहेब महाराजांनी अंबुराव महाराजांना, गुरुदेवांना, या सगळ्यांना तो नामाचा प्रसार सांगितलेला आहे. आणि त्यामुळं आपण नाम घेतलेलं आहेच, आपण त्यांचे अनुग्रहित आहोतच. मग सगळी जबाबदारी जी आपली आहे ती हीच राहते की साधन केलं पाहिजे. साधनेशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे. आणि ते महाराजांच्या ठिकाणी येण्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी जसं ते 18 वर्ष कट्टाचा नाम केला, त्याच्यापेक्षा थोडासा कमी का होईना पण नेम आपण केला पाहिजे. आणि त्यांच्याच कृपेनं ते अंतिम अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. पण याला काय आहे की बुद्धी लागते, आणि ती बुद्धी देण्याचं काम महाराजांनी करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.